नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता सत्या आणि मीरा बाभूळपाड्याला पोचलेले असतात. सत्या मीराची आता राजवीरच्या घरात एंट्री होताच आता देविकाची मात्र पूर्णपणे वाट लागलेली आपण बघणार आहोत. तर इकडे सत्या मीराच्या प्रवासाला सुरुवात झालेली असते. सत्या मात्र खूपच खुश असतो, पण धूमकेतू मात्र विचारात गोंधळलेली असते. कारण त्या संदूकबद्दलच तिच्या डोक्यात सारखे विचार येत असतात. काय असेल त्यात? या सगळ्याचा विचार करत आता धूमकेतू गप्प असते. तेवढ्यात सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, आता हा पूर्ण प्रवास संपेपर्यंत ना मी फक्त तुझ्याकडे बघत राहणार आहे. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो, माझ्याकडे कशाला बघताय? गाडी कोण चालवणार आहे? पुढे खड्डा आला, आपण कुठे धडकलो पडलो मग? नाही नाही नाही, माझ्याकडे नका बघू, गाडी चालवा नीट. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, मग तू बघ की माझ्याकडे, मी गाडी चालवेल. तसंही आता आपल्याला आजी आणि बापाने मजा करायलाच पाठवले ना, चालेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो, मी बघणारच आहे, पण आधी नीट गाडी चालवा. चला पटकन, आपल्याला घरी पोचायचे. गावाकडे खूप दिवसांनी चाललोय ना. अहो, पण तुम्ही एक काम केलंय का? तुम्ही गावाकडच्या घराची चावी घेतली ना? तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, माझ्या लक्षातच राहिलं नाही. आता मीराला टेन्शन येतं. काय, चावी घेतली नाही? मग आता कसं जाणार आहे आपण घरात? तुम्ही पण ना, असं कसं विसरले? त्याच वेळेस आता लगेच सत्या पटकन आपल्या खिशातनं चावी काढतो. धूमकेतू, हा सत्या काय बी विसरत नाहीये. हे बघ, चावी घेऊन आलाय सत्या. त्याच वेळेस आता मीरा खुश होते. तेवढ्यात सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, आपण गावाकडे गेल्यानंतर काय काय करायचं? त्याबद्दल तू काही ठरवलं असेल ना, सांग की धूमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही म्हणजे अजून तसं मी ठरवलंय, पण आत्ताच कशाला सांगायचं? घरी गेल्यानंतर सांगेल की. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, सांग की. बापाने आणि आजीने आपल्याला एवढा वेळ दिलाय, मग बोल की मनमोकळेपणाने. त्यावर लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते, आजी आणि बाबांनी वेळ दिला नाही तर वेळ घेतलाय, पण त्यांना कळालंच नाही की मी संदूक इकडे घेऊन आले आणि लवकरात लवकर आता मी ती संदूक उघडणार आणि यांच्या जन्माचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. असा विचार आता मीराचा चालू असतानाच तिच्या लक्षात येतो, अरे देवा, संदूकची चावी तर घरीच राहिली. मी संदूक गाडीत ठेवली, चावी आणायला जाणार ते सगळेजण घरातनं बाहेर आले आणि मग चावी चावी तर घरीच राहिली. आता मी काय करू? ही संदूक कशी उघडू? असे असंख्य विचार आता मीराच्या मनात असतात. तर इकडे देविका आपल्या घरात बसलेली असते. तिचाही आता खूपच गोंधळ उडालेला असतो. काय करू मी? नाही 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 नाही, मला राजवीरमध्ये अडकून पडता येणार नाही. मी जर अशीच राजवीरमध्ये अडकून राहिले तर माझ्या आयुष्याचं काय होणार आहे? नाही नाही नाही, मी जे ठरवलंय ते कधीच होऊ शकत नाही. मला काही करून लवकरात लवकर माझ्या घरी जावंच लागेल. पण काय करू? मी कसं जाऊ? नाही नाही नाही, एक काम करावं लागेल. मला ना पंकजला अगदी घोळात घ्यावा लागेल. तो पंकज काय मूर्खच आहे. थोडंसं जरा प्रेमाने लाडाने बोललं ना, बेबी बेबी केलं ना, तर बरोबर तो मला माफ करेल आणि त्या घरात घेईल. एकदा का मी त्या घरात घुसले की पुन्हा माझं सगळं काही अगदी ठीक होईल. म्हणून मला पंकजला कॉल करावाच लागेल आणि त्याला माझ्या घोळ्यात घ्यावाच लागेल. असे म्हणत आता देविका पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि पंकजला कॉल करते. पण पंकज मात्र इकडे कस्टमरशी बोलत असतो. आता त्याचा फोन सायलेंटवरती असतो, त्यामुळे पंकजला काही रिंगचा आवाज येत नाही. तेव्हा तो कस्टमरला म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला इथून पुढे कधीही कुठेही जायचं असेल तर आमची ही गाडी तुम्हाला नक्की सर्व्हिस देईल. तुम्ही माझा नंबर घ्या, मला कॉल करा आणि नक्की बोलावू शकता. जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा मी तुमच्या मदतीला येईल. हां, पण थोडेसे प्रीमियम पैसे वाढवू द्यावे लागतील हा. त्यावर लगेच ते कस्टमर म्हणू लागतात, चालेल, तुमची सेवा अगदी छान आहे. तुमचा नंबर द्या, मी 2 तास आधी तुम्हाला फोन करत जाईल आणि मग तुम्ही मला घ्यायला येत जा. त्यावर लगेच आता पंकज लागतो, ऑफकोर्स, नक्कीच. त्याच वेळेस ते कस्टमर पंकजच्या हातात पैसे देतात आणि तिकडनं निघून जातात. तर इकडे आता देविका फोन बंद करते. बेबी, तू पण माझ्यावर लागवलाय का? का फोन उचलत नाहीये? असे म्हणत आता लगेच देविका तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर इकडे घरी आता आजी आणि सुधाकर भाऊंचं टेन्शन वाढलेलं असतं. कारण संदूक सापडत नसते ना. दोघेही आता सत्या मीराच्या रूममध्ये येतात. सगळीकडे आता कपाटात झालं, टेबलचे ड्रावर झाले, सगळीकडे आता त्यांनी शोधाशोध सुरू केलेली असते. पण संदूक मात्र कुठेही सापडत नाही. सुधाकर भाऊ लगेच आता आपल्या आईला म्हणू लागतात, आहे, अगो कुठेच संदूक सापडत नाही.
कुठे ठेवून गेली असेल मीरा? सापडतच नाहीये ग, काय करायचं? त्यावर लगेच आजी म्हणू लागते, हो ना रे सुद्धा, रूममध्ये पण नाहीये. याचा अर्थ तिने फुलाच्या दुकानात तर ठेवली नसेल ना, कदाचित तिकडे ठेवली असेल. आपण तिकडे जाऊन बघूया. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, अगदी बरोबर आहे, तिकडेच ठेवली असणार आहे. माझ्या तर लक्षातच नव्हतं दुकान. चल आपण दुकानात जाऊन शोधूया. दोघेही आता दुकानात येतात. दुकानातही आता सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली असते. तेवढ्यात आता या दोघांची शोधाशोध सुरू असतानाच निरूपा दुकानात येते. काय हो, काय चाललंय तुमचं? त्याच वेळेस आता आजी आणि सुधाकर भाऊ गडबडतात, कारण निरूपाला काय उत्तर द्यावं, दोघांनाही काही सुचत नाही. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, ते आम्ही ते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, काय ग निरूपा, काय झालं? तेव्हा निरूपा म्हणू लागते, सासूबाई, अहो मीरा दुकानात नसताना तुम्ही दुकानाशी उचकापाचक का करताय? काय चालू आहे तुम्हा दोघांचं? काही शोधताय का? काही हरवलंय का? त्यावर आजी म्हणू लागते, नाही ग, मीरा नाही म्हणून काय झालं? मग काही दुकान बंद ठेवायचं का? अगं, मीरा नाही म्हणून म्हटलं, दुकान बंद ठेवण्यापेक्षा आम्ही दोघे बसूया की इकडे. 4 पैसे येतील, धंदाही होईल आणि तशी आम्हाला करमणूकही होईल. त्यावर सुधाकर बाबू लागतात, हो निरूपा, घरी बसून बसूनही बोरच होतं की. मग मीच आईला म्हटलो, चल आपण जरा दुकान उघडूया आणि तिथे बसूया. तेवढेच 1-2 कस्टमर येतील, हो की नाही? त्यावर निरूपा म्हणू लागते, बरोबर आहे, ठीक आहे. तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे ना, तो घाला. पण जेवणासाठी दुपारी वेळेवरती घरी या, मी वाट बघते. त्यावर आजी म्हणू लागते, बरोबरच चालेल निरूपा. असे म्हणत आता निरूपा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आजी विचारू लागते, काय रे सुधा, अरे सापडली की नाही? अरे संदूक कुठे आहे? त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, आहे, संदूक सापडत नाहीये ग. याचा अर्थ काय समजायचा? त्यावर आजी म्हणू लागते, याचा अर्थ एकच होऊ शकतो, म्हणजे मीरा संदूक घेऊन गावाकडे गेली का? आता मात्र दोघांचं टेन्शन आणखीनच वाढलेलं असतं. तर इकडे आता गाडीत बसलेली मीरा मात्र टेन्शनमध्ये विचार करत बसलेली असते, नेमकं त्या संदूकमध्ये काय असेल, आता मी ती कशी उघडू, या सगळ्याचा विचार तिच्या डोक्यात सारखा येत असतो. तेवढ्यात सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं काय झालंय, तू असा कसला विचार करते? धूमकेतू, आपण मजा मारण्यासाठी चाललोय ना, मग हास की. अगं आपण दोघे जोडीने असे फिरायला चाललो, किती मस्त प्रवास आहे हा. त्यामुळे असा विचार करत बसू नको. ते काय म्हणतात, रोमॅन्टिक रोमॅन्टिक हो की धूमकेतू? मीरा आता हो म्हणू लागते आणि हसू लागते. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, पण तू कसला तरी विचार करते, काय झालंय धूमकेतू, काही टेन्शन आलंय का? त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही नाही, कुठे काय, काहीच टेन्शन नाही. गावाकडे गेल्यानंतर काय काय करायचं याचा विचार करत होते. पण सत्या मात्र आता धूमकेतूकडे बघू लागतो. तर त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र चोर पावलांनी पंकज आता कामावरनं घरी आलेला असतो. आता पंकज हळूच डोकावून हॉलमध्ये बघतो. हॉलमध्ये कोणीच नसतो. तेव्हा पंकज मात्र खुश होतो. चला, आज सत्या मीरा घरी नाहीये, मम्माही तिच्या रूममध्ये असेल, आपण तोपर्यंत आपल्या रूममध्ये निष्ठून घेऊया. एकदा का रूममध्ये गेलं की पैसे आपलेच, असे म्हणत आता भामटा पंकज लगेच रूमकडे निघालेला असतो. त्याच वेळेस निरूपा येते, थांब रे बाबड्या. आता मात्र पंकज आपल्या मम्माकडे बघतो, मम्मा तू आलीस? तेव्हा निरूपा म्हणू लागते, आज सत्याच्या गाडीची किती कमाई झाली, चल पटकन पैसे काढ आणि दे माझ्याकडे. तेव्हा लगेच आता पंकज आपल्या खिशातनं पॉकेट काढतो आणि निरूपाच्या हातात 700 रुपये टेकवतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, फक्त 700 रुपये? एवढाच धंदा झाला आज? अरे रोज तर किती पैसे होतात, मग आज एवढा कमी कसा? त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, मम्मा नाही म्हणजे अजून आहेत, हे घे 40 रुपये. 740 रुपये, किती पैसे कमवले ना मम्मा मी, घे. त्यावर निरूपा म्हणू लागते, फक्त 740? अरे रोज तर जास्त होतात ना, मग आज एवढे कमी कशी झाले? त्यावर लगेच पंकज म्हणू लागतो, मम्मा अगं आज ना जवळचीच भाडी मारली आणि भाडी काही जास्त नव्हती ग, लांबचं भाडं नव्हतं ना, त्यामुळे जरा कमी पैसे झाले. उद्या होतील की, उद्या लांबचं भाडं आलं ना तर अजून पैसे होतील. मी जातो हा मम्मा, मी खूप थकलोय, जरा जाऊन पडतो रूममध्ये. त्यावर निरूपा म्हणू लागते, थांब, कुठे जायचं नाही, धरे पैसे. आता निरूपा लगेच पंकजच्या शर्टला जो वरती खिसा असतो ना, त्यात ते 740 रुपये ठेवते. आता पंकज खुश होतो, मम्मा तू हे पैसे मला दिलेत? त्यावर निरूपा पटकन आता सत्याला कॉल करते. आता मात्र बबड्या घाबरतो, मम्माने सत्याला कशाला कॉल केला असेल? त्यावर लगेच आता इकडे आपल्या आईचा फोन येतात. सत्याला आनंद होतो. सत्या पटकन फोन उचलतो. अगं बोल की निरूपा, अगं कशासाठी फोन केलाय? तेव्हा निरूपा म्हणू लागते, सत्या
अरे आपली गाडी रोज नेमकं किती कमाई करत असेल बरं, मला सांगशील? त्यावर सत्य म्हणू लागतो, निरुपा, म्हणजे तसं 5,500-6,000पर्यंत जातोच आपण. पण जर लांबचं भाडं असेल ना तर 7,500-8,000-9पर्यंतही गाडी जाते. त्यामुळे फुसके आलाय का घरी? किती पैसे दिलेत? तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, असंय होय सत्या, मग तर काहीतरी गडबड वाटायली. पंकजला मात्र भीती वाटते. नेमकं मम्मा काय विचारणार आहे सत्याला? मम्माला मी पैसे लपवल्याचं कळेल का? असे प्रश्न त्याच्या मनात उभे असतात. त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते, आज बबड्याचं म्हणणं आहे की गाडीने जास्त लांब भाडी मारली नाही म्हणून धंदा झाला नाही, असं म्हणणं आहे. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, हो निरुपा, 1 मिनिट. अगं माझ्याकडे ट्रॅकर आहे की, मी बघतो की गाडी कुठे कुठे गेली, काय काय झालंय, या हिशोबाने समजा काही आपल्याला कळेल. थांबा निरुपा, मी बघतो, फोन चालूच ठेव. आता सत्या लगेच ट्रॅकरवरती बघू लागतो. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, सांग सांग, तू सगळं काही सांग मला. पंकज मात्र आता मम्माकडे बघत असतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरुपा, अगं आज तर गाडीने लई लांब लांबची भाडी मारलीत, खूपच धंदा झाला असेल. किती पैसे दिले तुला बबड्याने? त्यावर निरुपा म्हणू लागते, 740 रुपये दिलेत मला बबड्याने. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय? अगं निरुपा, आजच्या हिशोबानुसार मी सगळा काही खर्च काढून हिशोब केलाय, तर आज कमीत कमी 10,000 रुपये झाले असतील बाबड्याकडे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अच्छा एवढे? त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, याचा अर्थ निरुपा, बबड्या तुला फसवतोय बरं का, त्यामुळे आज काय त्याला सोडू नको. त्याच वेळेस आता धूमकेतू सत्याकडे बघू लागते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, आज काय निरुपा या बबड्याचं गाठोडच बांधते असंच वाटायलंय मला. निरुपा काय याला सोडणार नाही. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, 740, एवढा फरक? त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, निरुपा एक काम कर, बबड्याने शर्टच्या बाया अशा फोल्ड केल्यात का? त्यावर निरुपा म्हणू लागते, हो. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, मग निरुपा, त्या बाया तू आता सरळ कर, तुला लगेच पैसे सापडून जातील. आता मीरा मात्र हसू लागते. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, बरोबर आहे, ठीक आहे, तू फोन चालूच ठेव. आता सत्याचा फोन स्पीकरवरती असतो, चालूच असतो. त्याच वेळेस आता लगेच निरुपा पंकजला म्हणू लागते, ए धर माझा मोबाईल हातात. पंकज आता मोबाईल हातात धरतो. त्याच वेळेस निरुपा आता त्याच्या फोल्ड केलेल्या बाया सरळ करू लागते. तेव्हा पंकज लागतो, मम्मा अगं काय करते, असं नको करू मम्मा. त्याच वेळेस आता निरुपा पटकन त्यात जे पैसे लपवलेले असतात ना ते सगळे बाहेर काढते. दुसऱ्याही शर्टच्या बाईत तसेच पैसे लपवलेले असतात. तेव्हा लगेच आता निरुपाने समधे पैसे पंकजकडनं ओढून घेतलेले असतात. पंकजच्या वरच्या खिशात जे 740 रुपये असतात ना तेही निरुपा काढून घेते. सत्य आणि मीरा मात्र जोरजोरात हसू लागतात. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, मम्मा अगं पण. निरुपाला मात्र खूपच राग येतो. अजूनही तुझं हे चालूच आहे, कधी बंद करणार आहे हा खोटेपणा? 1 नंबरचा चोरटा आहे पंकज तू, असे म्हणत निरुपा आता जोरदार दिशी पंकजच्या एक कानाखाली मारते. आता हा बबड्या आपल्या मम्माचा रोजच मार खायला लागलेला असतो. सत्या मीराला मात्र खूपच हसायला येतं. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, चाल निघ, तोंड काळं कर, रूममध्ये जा पटकन. आता पंकज तिकडनं खाली मान घालून रूममध्ये निघून जातो. सत्या मीरा तर खूपच हसू लागतात. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, बरं ठीक आहे सत्या, चांगला प्रवास कर, व्यवस्थित घरी पोचल्यानंतर फोन कर, ठेवू का? असे म्हणत निरुपा फोन बंद करते. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. देविका आता राजवीरला देवासमोर बसवते आणि राजवीरला म्हणू लागते, चल पटकन शुभम करोती म्हणायला सुरुवात कर, माझ्या पाठीमागे म्हणायचा, डोळे बंद कर, हात जोड. राजवीर आता डोळे बंद करतो आणि देविकाने डोळे बंद करताच आता पटकन तिकडनं पळ काढायला बघतो. तेव्हा देविका त्याला पकडते, थांब, कुठे पळतोयस तू, असं नाही करायचा. हे बघ, रोज जर शुभम करोती म्हटलं ना तर खरंच आपण खूप हुशार होतो, तुला हुशार व्हायचंय ना. तेव्हा लगेच तिची आई मात्र या दोघांकडे बघत असते आणि हसत असते. त्याच वेळेस राजवीर म्हणू लागतो, मावशी, मग मी हुशार होणार, माझा पहिला नंबर येणार, यस, असे म्हणत तो आता जोरजोरात उड्या मारू लागतो. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, मग चल पटकन शुभम करोती म्हणून घे. त्यावर लगेच आता राजवीर म्हणू लागतो, नाही, मला नाही म्हणायचं, मला जायचंय खेळायला. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, असं आहे व्हय, तुला ऐकायचं नाही आहे ना, थांब, आई, लहानपणी तू ज्या काठीने मला मारत होती ना ती काठीच घेऊन येते, असे म्हणत देविका लगेच आता घराबाहेर इकडे अंगणात येत असते. तेवढ्यात आता तिच्या घराबाहेर सत्या आणि मीराची गाडी पोचलेली असते. सत्या आणि मीरा गाडीतनं उतरत असतात.
हे सगळं समोरचं दृश्य बघून देविकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता आता मी काय करू? सत्या मीरा माझ्या घरी? अरे देवा, यांनी जर मला इकडे बघितलं तर माझी वाट लागेल, माझं सगळं भांडं फुटेल. नाही नाही नाही, मला असं होऊ द्यायचं नाही. असे म्हणत देविका पटकन आतमध्ये जाते आणि लगेच आता एक बांबूपासनं जे डालं बनवलेलं असतं ना, त्यात अशी लपून बसते आणि हळूच त्यातनं डोकावून सत्या मीराकडे बघत असतात. आता लगेच सत्या मीरा दरवाजात येतात. राजवीर, मावशी असे आवाज देऊ लागतात. राजवीर धावतच येतं. मावशी, काका, तुम्ही आलात? असे म्हणत राजवीरला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता देविकाची आई येते. आता मात्र देविकाच्या आईला धक्काच बसतो, पण तरी आता सत्या मीरासमोर ती हसण्याचं नाटक करू लागते. तेव्हा लगेच आता सत्या मीरा म्हणू लागतात, राजवीर, कसा आहे तू? तेव्हा राजवीर म्हणू लागतो, मी खूप छान आहे. आणि मावशी, तुम्ही कशा आहेत? तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, या ना, मी पण चांगली. आता मात्र देविका खूपच घाबरलेली असते. हळूच ती त्या टोपलीतनं आता डोकावून बघत असते. तिच्या आईला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण देविका तर लपून बसली आणि हे इकडे मुक्कामी आलेत. बॅगा वगैरे, रात्रीची वेळ असते, हे इकडेच थांबणार हे तिच्या आईला मात्र कळालेलं असतं. तर त्यानंतर इथे संध्याकाळी सगळेजण आता गायकवाडांच्या घरी जेवायला बसलेले असतात. पण निरुपा मात्र आता शांतपणे विचार करत असते. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा, अगं कसला विचार करते? तुला जेवायचं नाही आहे का निरुपा? तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो बघा ना, आज सत्य नाही तर करमत नाही ना घरात. कसं घर शांत वाटतंय. नाही म्हणजे तो असल्यानंतर जोक मारतो, सगळीकडे कसं आनंदी आनंद असतो. आज बोर वाटते ना जरा. त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते, बघ सुधा, अरे हे काय बघतोय आपण? अरे आपण बी सत्याचं एवढं कौतुक करत नाही. एवढे कौतुक सोहळे चालू आहे आणि निरुपाला सत्याशिवाय करमत नाही. अरे देवा. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा, एवढा बदल? मला तर आश्चर्य वाटतंय. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, खरंच मॉम, मलाही धक्का बसलाय तुमचंही चेंज झालेलं वागणं बघून. तेव्हा रवी म्हणू लागतो, रिया अगं काय बोलते? त्यावर रिया म्हणू लागते, मग मी खरंच बोलते. खरंच मॉमला किती आपुलकी वाटते ना सत्यदादाची. खरंच, पण सत्यदादा आणि मीरा वहिनी नाही ना, त्यामुळे घर कसं असं खरंच बोगस वाटतंय ना, असं भरल्यासारखं नाही वाटत. त्याच वेळेस आता पंकज मनाशीच म्हणू लागतो, काय गौरव चालू या सत्या मीराचा? आणि ही मम्मा अशी का वागते? सारखा सत्या सत्या करते. एवढा का पुळका आला गेला? मला ना तेच कळत नाही. नाही नाही नाही, मला हे सगळं थांबवावंच लागेल, असे आता पंकज मनाशीच म्हणत असतो. त्याच वेळेस आता लगेच निरुपाला सत्याचा फोन येतो. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, बघ की निरुपा, अगं आला की सत्याचा फोन. सारखं त्याचं ध्यान काढत असते. त्याला गुचक्या लागत असतील की. एवढं ध्यान काढू नको, तिकडे मजा मारायला गेलाय ना. गुचक्या लागल्यानंतर कशी मजा करणार तो? त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, बरोबर थांबा, मी फोन उचलत्या. निरुपा पटकन फोन उचलते. अरे बोल की सत्या, पोचला ना व्यवस्थित? त्यावर सत्या म्हणू लागतो, हो निरुपा, अगदी छान प्रवास झाला. आम्ही पोचलोय गावाकडे. बाप आणि आजीला पण सांगा. तेव्हा निरुपा म्हणू लागते, बरं ठीक आहे, आता आराम करा, मस्त एन्जॉय करा, ठेवते आ. असे म्हणत आता लगेच निरुपा फोन ठेवते. त्यावर सुधाकर म्हणू लागतात, बघा आता आई भेटली काय? लगेच सत्यजितने आईलाच फोन केला. आधी गावाकडे गेला ना तर पहिला फोन मला यायचा, बाप मी पोचलो आ, पण आज काय बाबा, बापाला तर विसरला. त्यावर निरुपा म्हणू लागते, नाही आ, माझा सत्य असा नाहीच आहे. आपली माणसं तो कधीच विसरत नाही दुसऱ्यांसारखं. त्यावर लगेच आता निरुपा पंकजला टोमणा मारते. तेव्हा पंकज आपल्या मम्माकडे बघतो. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, पण खरंच सत्या दादा आणि मीरा वहिनी एकदम असे एनर्जी ड्रिंक सारखेच आहे ना, एकदम भारी पॉवरफुल. त्याच वेळेस आत्ता रवी म्हणू लागतो, हो सत्यदाचा माझा फ्रेंड पण आहे आणि माझ्यासाठी तो खूप काय काय. तो नसला ना, मला असं घरात कम्फर्टेबल नाही वाटत. त्यावर लगेच आता सगळ्यांना सत्याची आठवण येत असते. तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो, माझी देविका पण या घरातनं गेली, कोणाला तिची काहीच आठवण येत नाहीये. सगळेजण सत्या मीराच करतायत. त्याच वेळेस पंकज लागतो, मम्मा, देविका पण हे घर सोडून गेली ना, ती कशी असेल? तिची आठवण येते ना आपल्याला. त्यावर निरुपा लागते, तुला आठवण येत असेल ना, तर तूही निघ्या घरातनं. ती कशी आणि का गेली हे कळलंय ना तुला? तुला जर लईच पुळका येत असेल, लई आठवण येत असेल ना, तर निघायचं इकडनं. आता सगळेजण मात्र भामट्या पंकजकडे बघू लागतात. तर इकडे आता सत्या आणि मीरा लगेच मावशीला विचारू लागतात, मावशी कशा आहात तुम्ही?
कधीतरी सांगलीला येत जा ना. त्यावर लगेच आता राजवीर म्हणू लागतो, मला यायचंय की सांगलीला. आता देविकाला धक्काच बसतो. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, यायचं की, तुमची मुलगीच आहे तिकडे. आता देविकाच्या आईला धक्का बसतो, यांना देविकाबद्दल काही कळलंय का? त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, म्हणजे मावशी मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, चिंटू तुला नेणारच आहे आम्ही सांगलीला. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, मी चिंटू नाही आहे काका, मी राजवीर आहे. त्यावर सत्य म्हणू लागतो, तुझं लग्न जरी झालं ना, तुझ्या बायकोला सांगन याला आम्ही चिंटू म्हणायचं म्हणून. त्यावर मीरा म्हणू लागते, गप्प बसावं, कशाला छळताय त्याला, खेळतोय ना तो. बरं राजवीर तुझं कसं चालू आहे, मस्त आहे ना? तेव्हा राजवीर म्हणू लागतो, हो मी खूप खुश आहे, कारण आता मावशी आली ना. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, मावशी कुठे आहे तुझी मावशी? तेव्हा लगेच आता मीराची मावशीला बघण्याची उत्सुकता बघताच लगेच देविकाची आई म्हणू लागते, चला तुम्ही फ्रेश होऊन घ्या, तुम्हाला तुमची रूम दाखवते. दोघेही आता आतमध्ये जातात. त्याच वेळेस आता त्या मोठ्या ताल्यात लपलेली देविका आता बाहेर निघते. अरे देवा, इकडे सत्या आणि मीरा माझा पाठलाग सोडायला तयार नाहीये, कुठे लपू मी आता, असे म्हणत देविका पटकन तिकडनं आता बाहेर लपायला गेलेली असते. तर त्यानंतर इकडे आता हळूच रिया आता हॉलमध्ये बाजूला येते आणि मीरा वहिनीला कॉल करते. मीरा वहिनी, अगं काय झालं, संदूक उघडली का तू? अगं काय निघालं त्यात, सांग ना मला. त्यावर मीरा म्हणू लागते, रिया अगं मी संदूक आणली खरं, पण चावी आणायचं लक्षात नाही, चाव्या तुझ्याकडेच राहिल्यात ना, मग आता. तेव्हा रिया म्हणू लागते, सॉरी मीरा वहिनी, अगं माझ्याही लक्षात राहिलं नाही, मी द्यायला पाहिजे होती तुला चावी. आता मात्र रिया आणि मीराचं हे बोलणं सुधाकर भाऊ आणि आजीने ऐकलेलं असतं. दोघांना मात्र आनंद होतो, कारण संदूक तर गेली गावाकडे, पण चावी मात्र इकडेच आहे. याचा अर्थ मीराला ती संदूक उघडणार नाही, त्यामुळे दोघांना जरा बरं वाटतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, देविका आता बाहेर घराच्या समोरच एक अडगळीची खोली असते, त्या खोलीत लपून बसलेली असते. तेवढ्यात आता इकडे पंकज बघतो आपला मोबाईल, तर देविकाचा मिस कॉल, देविकाला फोन करून बघतो. असे म्हणत आता पंकज पटकन देविकाला कॉल करतो. त्याच वेळेस राजवीरने आता त्या रिंगचा आवाज ऐकलेला असतो. राजवीर पटकन आता सत्याला त्या अडगळीच्या रूममध्ये घेऊन येतो. देविका आता तिथेच लपून बसते. तर इकडे मीरा आता रूममध्ये असते. तिने ती आपल्या बॅगमधनं संदूक बाहेर काढलेली असते, पण ती कशी उघडायची, काय करायचं तिला काही सुचत नाही. मीरा पटकन आपल्या डोक्याला जी क्लिप असते ना ती काढते आणि ती संदूक उघडण्याचा प्रयत्न करते, पण संदूक काही उघडत नाही. मीरा पटकन ती संदूक कॉटकाली ठेवते. मीना किचनमध्ये काहीतरी मिळतंय का चमचा चाकू बघते आणि ही संदूक उघडतेच. असे म्हणत मीरा आता किचनकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता राजवीर येतो आणि मीरा वहिनीने माझ्यासाठी काहीतरी खेळणं आणलंय, असे म्हणत ती संदूक तो उचलतो आणि तिकडनं बाहेर घेऊन जातो. त्याच वेळेस आता देविका मात्र लपत छपत किचनमध्ये आपल्या आईकडे आलेली असते. आपल्या आईला धाक देत असते, हे बघ त्या दोघांना माझ्याबद्दल काय बी कळता कामा नये. तेवढ्यात किचनमध्ये मीरा येते. आता मात्र मीरा आलेली बघताच देविकाला काय करावं काही सुचत नाही. मला तिने ओळखू नये म्हणून समोरच पिठाचा डब्बा असतो. देविका पटकन तो पिठाचा डब्बा घेते आणि संपूर्ण पीठ आपल्या डोक्यावरती ओतते. आता अगदी भूतासारखा चेहरा इथे देविकाचा झालेला असतो. त्याच वेळेस सत्या येतो. आता सत्या मीरा दोघेही या पांढऱ्या झालेल्या बबडीकडे बघू लागतात. आता मात्र सत्या मीरा या बबडीला ओळखणार का? ती संदूक नेमकं कुठे जाणार, त्यातलं रहस्य बाहेर येणार का? पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.